बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि बीड जिल्ह्यातील अनेक विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। मात्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे गैरहजर आहेत। धनंजय मुंडे डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे दौऱ्यात गैरहजर राहणार आहेत अशी माहिती मिळते आहे। दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहेत। दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे सध्या बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे, चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे एकीकडे फडणवीसांचा हा विकास कामांचा जरी दौरा असला तरी सरपंच हत्याकांडामुळे राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एक मोठी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का अशा चर्चा सुरू आहेत। कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून गेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ही भेट झाली। एकनाथ खडसे यांच्या भेटीवेळी गिरीश महाजन सुद्धा सागर बंगल्यावर उपस्थित होते। त्याचवेळी छगन भुजबळही सागर बंगल्यावर होते। खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या, पण लोकसभा निवडणुकीनंतरही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही। त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे एकनाथ खडसे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार का अशा चर्चा आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने आगामी आर्थिक वर्षात घरगुती ग्राहकांचे वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय। अदानी समूहाची मागणी मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। 1 ते 9% ही दरवाढ असू शकते। रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग 1 अंतर्गत 32,438 पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट कायम आहे। मुंबईत मंगळवारी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। बहेलिया या टोळीने 1.5 ते 2 वर्षात राज्यात 25हून अधिक वाघांची शिकार केली आहे। यातून अंदाजे 7 कोटींचा व्यवहार केला असण्याची शक्यता समोर आली आहे। कर थकबाकीदारांसाठी जळगाव महापालिकेने अभय शास्ती योजना सुरू केली आहे। त्याचा 11,464 जणांनी लाभ घेतलाय। दरम्यान थकबाकीदारांकडून एकाच महिन्यात 15 कोटी 41 लाख रुपये वसूल करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1,354 कामं मंजूर करून अद्याप फक्त 294 योजना पूर्णत्वास आल्या आहेत। मात्र मक्तेदारांची तब्बल 80 कोटींची बिलं सादर झाली असून त्यांना निधीसाठी तगादा लावूनही बिलं मिळत नाहीयेत, म्हणून योजना रखडली आहे। अशात आता मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। धाराशिवच्या तांदुळवाडी गावात जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय। बचत गटातील गुंतवलेले पैसे महिलांनी मागितले म्हणून त्यांना धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तुळजाभवानी मंदिराचा 2100 कोटींचा विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आलाय। या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक पार पडली। यावेळी प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला। जळगावच्या भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला जामता डावा कालवा महिंदळे पळासखेडा या रूपनगर आणि टिटवी गावापासून काही अंतरावर आहे। मात्र या कालव्याचा फायदा फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्याने हजारो हेक्टरवरील शेती अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे।
एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत। महायुती सरकारने राज्यातील जनतेवर एसटीची 14.95% म्हणजे जवळपास 15% भाडेवाढ लादल्यानंतर स्कूल बसच्या दरवाढीची सुद्धा भेट दिली आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल पासून ही भाडेवाढ लागू होईल। त्यामुळे लाडक्या भाच्याचा बस प्रवास महागणार आहे। पालकांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। आरटीओने वाढवलेला दंड, दुपटीने वाढलेलं पार्किंग शुल्क, बसमध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीएस सिस्टम्स, सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षेच्या उपकरणांचा वाढीव खर्च, त्याचबरोबर स्कूल बसचे ड्रायव्हर्स, महिला अटेंडंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मॅनेजर्सचा वाढीव पगार अशी विविध कारणं देत भाडेवाढ करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची। पिंपरी महापालिकेने 43 मालमत्तांच्या लिलावाची 2 वेळा प्रक्रिया राबवली। मात्र दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही। त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे। पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड या धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार आहे। या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल। त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं पालिका आयुक्तांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाचा 3955 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। यामध्ये शालेय पायाभूत सुविधा, विद्यार्थी मूल्यांकन, पोषक आहार यासह कौशल्य विकासावर भर देण्यात आलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचालनाकरता सिडको महामंडळाने कंबर कसली आहे। विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असण्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेली आहे। नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे। लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरनं सुसाट धावणार आहे। यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना जलद गतीनं अंतर कापता येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून दररोज सोनं उच्चांकी दराची पातळी गाठतंय। सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात 400 रुपयांची वाढ होऊन सोनं 84,568 रुपयांवर गेलंय। त्यामुळे पुढील आठवड्यातही दर वाढून सोनं 86,000 जाण्याची शक्यता आहे। शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्याकरता जळगाव जिल्हा प्रशासनाने विद्यापीठाशी करार केलाय। यात 330 पीडित शेतकरी कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान 5,000 रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येतं। आतापर्यंत मुंबईत 21,000 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे। यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनाकरता केलेले अर्ज पालिकेने फेटाळून लावले। या अर्जावर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असतानाही बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर टाळतात। हेल्मेट सक्ती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 1,77,000 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। नवी मुंबई मेट्रोचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे। सध्या 25 किलोमीटर वेगमर्यादा असलेली मेट्रो आता ताशी 60 किलोमीटर धावणार असून बेलापूर पेंधर प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे नोकरी व्यवसायाकरता मुंबई आणि ठाणे गाठणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते भेटीनंतर म्हणाले। येवल्यातील विकास कामांसह विविध विषयांवर चर्चा झाली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। माझे जिकडे गरज असते तिकडे मी असतो आणि जिकडे गरज नसते तिकडे मी जात नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। काल ही भेट झालेली आहे सागरवर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये। मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्या इकडे गृह मंत्रालय सुद्धा आहे
आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायचे आहेत. येवला पोलीस स्टेशनच्या लोकांनी पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे. आणि काही फायले जे आमच्या जे आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे जे थोडंसं काम आहे, आमचं येवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ती काही मुख्यमंत्र्यांच्या सह्यांसाठी पूर्ण आहेत. तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जिथे गरज असेल, गरज नाही तिथे मी काही जात नाही. पण तुम्ही अजूनही नाराज आहात का? मी काल पण सांगणार ना, आता किती नाराज आहे की नाही त्याचा अजून ते थर्मामीटर का मिळालेलं नाही आहे.